पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून महाराष्ट्रामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण झालंय। महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील काही तासांमध्ये मान्सूनचा जोर वाढणार असून कमी दाबाचा पट्टा हा चंदीगड मार्गे अरुणाचल प्रदेश पर्यंत ते हिमालयाच्या पायथ्याजवळ सक्रिय झाला आहे। त्यामुळे पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तमिळनाडू किनाऱ्यालगत ते समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती वाहत आहे। कर्नाटक किनारपट्टीपर्यंतचा हवेचा पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा हा कायम आहे। त्यामुळे पुढील 4 दिवस अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे। धोक्याची घंटा महाराष्ट्राला देण्यात आली असून समुद्र किनारपट्टीवरती समुद्र खवळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असून पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ त्याचबरोबर मराठवाड्यातील भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट, जोरदार पाऊस महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये होणार। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशनमुळे पावसाच्या वेगाला अचानक गती मिळू शकते। पावसाचा वेग वाढू शकतो। पावसाच्या बदलामुळे अतिवृष्टीचा पाऊस होऊन शेती पिकांचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचं पालन शेतकऱ्यांना करावं लागणार। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचू शकतं। शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते। सामान्य नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिलेला आहे। किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढणार असल्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या लोकांना खोलवर जाऊ नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या गेल्या आहेत। किनारपट्टी भागांमध्ये पावसाचा वेग वाढणार असल्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या लोकांना खोलवर जाऊ नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। चक्राकार वाऱ्याची स्थिती महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाल्यामुळेच महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात वर्तवली जात आहे। तुमच्याही जिल्ह्याचं नाव या 8 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे एकदा बघा, कारण 8 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हालाही काळजी घेणं गरजेचं आहे। मुंबईकडून पावसाचं वारं महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांकडे येणार आहे। त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते। पुढील 4 दिवस पावसाच्या सरी महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांमध्ये मोठ्या बरसणार आहेत। अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हवामान तज्ञांच्या मते निसर्गाच्या बदलाचा विशेष भाग समोर आला असून भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 दिवस हे अतिमुसळधार पावसाचे असणार आहेत। कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होणार आहे। समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। याच प्रदेशामध्ये कमी दाबाचे क्षेत्र देखील निर्माण होईल। त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये फक्त मुसळधार पाऊसच नाही तर चक्रीवादळाचा धोका देखील निर्माण झालाय। महाराष्ट्रावरती नवीन संकट ओढावलं असून चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय। वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे काळजी घ्यावी लागेल। त्याचबरोबर पावसाच्या वेगाबरोबर वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे। विजांचा कडकडाट, अतिमुसळधार पाऊस अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधील हवामानामध्ये मोठा चढ उतार दिसून येणार आहे। काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची बरसात होईल। संपूर्ण वातावरण सगळीकडे सारखं नसणार आहे। महाराष्ट्रातील काही भागांमध्ये फक्त पावसाच्या सरी बरसतील तर काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। असं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांचं संरक्षण करावं लागेल। काही भागांमध्ये पुढील 4 दिवस पावसामुळे भयानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। किनारपट्टी भागांमध्ये चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। त्यामुळे किनारपट्टी लगत असणाऱ्या लोकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं। ज्या 8 जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे त्या 8 जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। सोलापूरमध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असून सोलापूर जिल्ह्यामधील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला। बार्शी तालुक्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसामुळे ओढे नाले भरून वाहू लागले। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील अगळगाव भागामध्ये
सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पिकं पावसात वाहून गेली, ज्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला. सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, पिकांचं नुकसान झालं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हा पाऊस पुढील 2 दिवस असाच राहणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. समुद्र किनारी भागांमध्ये वादळी वारे वाहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला देखील पुढील 2 दिवस रेड अलर्ट देण्यात आला. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील पुढील 2 दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढणार असून समुद्र खवळला जाणार आहे. त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या लोकांना काही दिवस खोल समुद्रामध्ये जाऊ नका असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. रायगडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता रायगड जिल्ह्यामध्ये देखील वर्तवली जात आहे. पुढील 2 दिवस हे रायगड जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटी सदृश्य पावसाचे असणार आहेत. मुंबईमधील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची बरसात सुरू झालेली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई भागांमध्ये पावसाच्या सरी सतत कोसळत असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावर पाणी आलंय. त्यासोबतच मुंबईमध्ये दिवसभर पावसाने थैमान मासलंय. परंतु हाच पाऊस पुढील 2 दिवस मुंबईमध्ये अजून वेग घेणार आहे. पुढील 2 दिवस मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची बरसात होणार असल्यामुळे नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका असे आदेश देखील प्रशासनाकडून दिले जात आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची बरसात सध्या सुरू आहे, परंतु पुढील काही तासांमध्ये ठाणे जिल्ह्यामधील पावसाच्या वेगाला चांगलीच गती मिळणार. ठाणे जिल्ह्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र देखील निर्माण होणार आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता ठाणे जिल्ह्यामध्ये वर्तवली जात आहे. सांगली जिल्ह्यामध्ये देखील आज रात्रीपासून पावसाच्या वेगाला गती मिळणार आहे. पुढील 2 दिवस हे सांगली जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची बरसातीचे असणार आहेत. कमी दाबाचे क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीव्र होणार असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह पुढील 2 दिवस हे पावसाच्या बरसातीचे असणार आहेत. 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकाचे संरक्षण करावं लागणार आहे. त्याचबरोबर वातावरणाची संपूर्ण माहिती घेऊनच शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही पावसाची तीव्रता पुढील 4 दिवस अशीच वाढत राहणार. त्याचाच परिणाम सामान्य नागरिकांनाही भोगावा लागू शकतो. पुढील 4 दिवस धोक्याची घंटा असल्यामुळे सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाकडून दिला जात आहे. केरळकडून मुंबईमध्ये चक्रीवादळाचा वेग देखील वाढणार आहे. मुंबईकडून हे पावसाचं वारं महाराष्ट्रातील जिल्ह्यांना भोगावं लागणार आहे. महाराष्ट्रावरती हे नवीन संकट ओढावलं आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश देखील प्रशासनाकडून दिला जात आहे. उत्तरेकडून पावसाचं वारं सरकून अरबी समुद्राकडून ही चक्रीवादळाची स्थिती महाराष्ट्राकडे येत आहे. त्यामुळे मुसळधार पावसासोबतच चक्रीवादळाचा धोका देखील या 8 जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेला आहे. हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा या 8 जिल्ह्यांमध्ये देण्यात आला.